रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं असं आईला प्रश्न पडतो आणि किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला मुळीच सुचत नाही काय करायचं. पण आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि मखाण्यापासून तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहे. अतिशय झटपट होणारी आहे आणि मुलांच्या पोटामध्ये सुद्धा मखाने जातील. चला पटकन रेसिपीला इथे आता आपण सुरुवात करू. एका बाउलमध्ये मी 1 वाटी मखाने घेतलेले आहे. कोणतीही तुम्ही वाटी घेऊ शकता. माझी अगदी छोटी वाटी आहे, जास्त मोठी नाही आहे. आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला ओट्स टाकायचे आहे. ओट्स तुम्ही कोणतेही टाकू शकता, साधे ओट्स, मसाला ओट कोणतेही टाकू शकता. आणि त्याचमध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे. आता तिन्ही साहित्य एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे. कारण आपण रवा इथे वापरलेला आहे. आणि नंतर काय करायचं, 20 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे, 10 ते 20 मिनटं. आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अतिशय बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, आपण मखाण्याचे लाडू करतो नेहमी, नाही का, परंतु हा पदार्थ आपण कधी केला नाही. तर हा एक नवीनच असा पदार्थ आहे आणि सर्वांनाच आवडेल. तर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता, परंतु इथे मी पीठ घेतलेलं आहे. बाजरी, नाचणी आणि ज्वारीचं मिक्स पीठ फक्त 1 वाटी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे पीठ नसेल ना, तर तुम्ही नुसतं त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकू शकता. आणि ज्वारीचं पीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. आता यामध्ये चिरलेली पालक टाकायची आपल्याला आणि 1 कांदा टाकायचा आहे. इतरही तुम्ही थोड्या भाज्या त्यामध्ये टाकू शकता. जर तुम्हाला काही आवडत असेल, तुम्ही गाजर टाकू शकता, बाकीसुद्धा टाकू शकता, बीटसुद्धा टाकू शकता. थोडी हळद टाकायची आणि 1 चमचाभर त्यामध्ये आपल्याला तिखटसुद्धा टाकायचं आहे. बघा, इथे डबल व्हिडिओ झालेला आहे. 1 चमचाभर तिखट टाकायचं, कमी जास्तसुद्धा टाकू शकता. आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि थोडीशी 2 चमचे आपल्याला तीळ टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यक वाटेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं. खूप घट्ट असं आपल्याला बॅटर करायचं नाही. निर्लेपच्या तव्यावर तुम्ही तेल लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता. जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि हे बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. छोटे छोटे करायचे, टिफिनमध्ये बसेल म्हणून मी तिथे छोटे करत आहे आणि मुलांना खायलासुद्धा सोपे जातील. खालची साईड चांगली होऊ द्यायची आहे आणि वरच्या साईडने तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता. दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजायचे. खरपूस भाजल्यानंतरच हे छान लागतात खायला. दोन्ही साईड चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आणि नंतर डब्यात भरायच्या आधी आपल्याला जाळीवर ठेवायचे आहे. त्याची पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे मी दही दिलेलं आहे. तुम्ही टमाटर सॉस देऊ शकता किंवा लिंबूचं लोणचं देऊ शकता. जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही देऊ शकता. आणि हा पराठा अतिशय सुंदर लागतो खायला. तुम्ही नक्की करून द्या मुलांना. मुलं नक्की फिनिश करून येतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब.